त्याच्यात. नाही पण त्याच्यात ईश्वर, तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तरातनं सुचलेला हा प्रश्न आहे. कधी कधी सामाजिक भाष्य करणं आज मोठ्या मोठ्या कलाकारांना जमत नाहीये. मोठ्या मोठ्या कलाकारांना आज सामाजिक भाष्य करणं जमत नाहीये. सगळेजण पडद्याआड जातात. अशा वेळी जेव्हा मराठीची चळवळ सुरू होते, मी हा पूर्णपणे अराजकीय प्रश्न विचारतोय. त्यावेळेस तुमच्या दोन कॅरेक्टर्समधलं जे संभाषण होतं, जे इन्स्टा स्टोरीवर खूप व्हायरल झालं, सगळ्यांनी आपली इन्स्टा स्टोरी ठेवली होती. भीती नाही का वाटत? कारण लोककलाकार म्हणून बिरुद लावणं सोपं आहे, संगीतातलं तुम्हाला ज्ञान असतं, पण सामाजिक भाष्य करणं, एकनाथांपासूनची परंपरा आहे. अण्णाभाऊ साठेंचं तू मगाशी नाव घेतलं, खास करून महाराष्ट्रासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. आजच्या काळात जेव्हा सगळे थोर कलाकार पडद्याआड जाताना तुम्ही ते सामाजिक भाष्य करण्याची परंपरा कशी जपताय? नाही, मुद्दा त्या मराठी भाषेचा आहे. आणि जिथे मग माझ्या जडणघडणीत किंवा जे जिल्हा परिषद म्हणून मराठी शाळेमधून शिकून आलेत, आता थोडं बाह्य बोलतो की मराठी भाषा ही जगवली ती फक्त मी जी पाहिली ती ग्रामीण लोकांनी. आता साधा आहे, आजी समोर जो दोन भावंडांची भांडणं झाले, एक लहान आहे एक मोठा आहे, तिचा शब्द असा येतो मोठ्याला, तो नेणताय ना, तुला कळू नये, तू मारू नको त्याला. हा नेणता शब्द कुठून येतो? आम्ही आता ज्या भागात लई हा शब्द, आमच्याकडे लई आहे, हा लई शब्द कुठून येतो? एखाद्या बांधावरच्या माणसाला, शेतकऱ्याचे सगळे संपन्न झाले, त्याला जाता जाता कधी विचारून जा, काय कसं आहे आता, काय गोमटं केलं देवानी माझं, हा गोमटा शब्द कुठून येतो? व्यावहारिक भाषेत, प्रमाण मराठी भाषेत असे किती साहित्य कुरलेत की जे या शब्दांची एक ओंजळ घेऊन आता साहित्य फुलवता येत नाहीत ना. मग पुन्हा भाषेचा वाद करताना ज्यावेळेस तुम्ही एवढी 1,500-2,000 हजार वर्षाच्या परंपरेला छेद देण्याचं एखादं काम करता, संस्कारावरच घाव घालता, त्यावेळेस मग असं वाटतं की नाही, मग आत्ता जर आपल्या हाती हा रंगमंच दिलाय, आपल्याकडून जी अपेक्षा केली, आणि घाबरायचा आणि त्याचा मुद्दा येतच नाही. खरंच ज्यावेळेस एखादी गोष्ट सातत्यानं लोकांच्या पचिनी पडलेली असते, ती विरुद्ध अंगाने सांगितल्यानंतर लोक सुद्धा त्याच्यावर विचार करतात. आणि तो विचार माझ्याही मनात होता की आत्ता जी गोष्ट बोलून जाणार आहे, कदाचित त्याचा पक्षाशी संबंध लावतील, दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बाजूने धरतील, ते काही धरतील. माझं मन आणि आख्यानाचं मन आता काय सांगतंय, हा केवळ मुद्दा मराठी भाषेचा आणि त्या जिल्हा परिषद मराठी शाळांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तो मूळ मुद्दा धरतानाच तो होता. आणि कधी कधी असं वाटतं की इतर भाषांची सक्ती होण्यापेक्षा त्या जिल्ह्यातली उगमास आलेली बोली भाषा सक्तीची कराना, ते साहित्यिक आणि कवी तरी जगतील. त्याच्यामुळे तो हट्ट आहे की ते ओळखा आधी, मग इतरांना तर आपण अतिथी देवो भव म्हणून फार ओंजळीत घेतलेलंच आहे, त्यांना कधी नकार नाहीये. लोककलेचे प्युरेस्ट फॉर्म तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही मुळात म्हणता की लोककले